मन मंदिरा गजर भक्तीचा चालू आहे ना 4 वाजता ये ना डबा घेऊन जाय ना साधी ताकद आहे का काय जनाबाईच्या ओव्या होत्या महाराज जुनं ते सोनं होतं महाराज आता नाही राहिल्या ओव्या आताच्या ओव्या आम्ही आता कपाशी केली आजी 155 वाण केला आम्ही आमच्याकडे भंडारदरा धरण आहे प्रवरा नदी आहे आणि प्रवरा नदीच्या काठावर माझं रामपूर गाव आहे शिर्डीजवळ राऊरी तालुक्यातलं नदीच्या काठाला आपलं गाव आहे उषा पायथ्याला पाणी आम्ही फार भाग्यवान राजा आहोत डोक्याला प्रवरा कालवा आहे आणि उष पायथ्याला नदी प्रवरा नदी 24 तास पाणी आम्हाला इकडं पैठणला पाणी आलं ना 80 40 फूट खड्डे आहेत महाराज वाळूचे हे 6 महिने बी होच नाही आमच्या मोटरी कधीच विहिरीत नाही नदीत आहे नदीत इतकं पाणी महाराज 5व्या महिन्यातली लागवड आहे आता कैऱ्या फुटतील महाराज अजून 15 दिवसाला हो एवढं सुंदर आजीत 155चा वाण केला बाबा 3 एकर कपशी केली भाऊ आलेत माझ्या घरी भाऊनी पाहिलेले महाराज 3 एकर कपशी कारण या वर्षी चौरी म्हणजे आम्ही चौथ्यांदा ऊस काढतो बरं का तिरी नाही काढी चौरी घेतो चौरी आणि चौरी काढून रोटा मारला साऱ्या पाडल्या आणि डायरेक्ट कपशी लावून दिली ह्या कपशी उतरली बाय काय सांगू दादा तुम्हाला भाऊ बाबाची कृपा झाली अशी श्याम बाबाची कृपा झाली अशी कपशी उतरली बाई पण अशी हरळ असा लावाळा असा ढोला आंबा असा लावाळा झाड दिसाना झाड झाड माझी आई म्हणे बाई तू तर हिंडत येईन तो ह्या बापाला घेऊन हिंडती घरी कोण पाहिन घरी जाईन वावरात पाय ना काय झालं गेली बाई सकाळी मी गाडीवर खरंच बाय हो झाड दिसना गो इतकं गबाळ त्या वावरात मग ते गावात गेले मी ती टोळीवाली मुकरदमीनच का तुमच्याकडे तिला काय म्हणते मुकरदमीनच का हा मुकरदमीन तिला मला गाडीवर बसवलं नेलं बाय वावरात ती ह्या कोपऱ्याच्या त्या याड्या बाबळीपासून तर त्या लिंबापासून तर ह्या बाबळीपर्यंत आली बाय 4 गरके मारले ती ना ती म्हणे बाया शीतलताई काय खर्च केला किती मळी टाकली काय एवढं बी लावलं काय गडवानी कपशी आली बाया पण काय गबाळे बाया झाड दिसाना आणि शीतलताई एवढे देवा धर्माचे माणसं तुम्ही आणि एवढं गबळ उगूस तर काय करीत होत्या म्हणलं कीर्तन तिला म्हणलं बोल रोजाचा भाव बोल ते म्हण नाही बाया तुम्ही रोज कीर्तनाला हिंडणार आणि एवढंच खुरपलं आणि तिथंच बसल्या इथंच बसल्या इतक्यात जेवल्या आणि तिथंच गेल्या हे रोजान काही जमायचं नाही बाया गुत्त द्या गुत्त का तुमच्याकडे उपत म्हणत्या गुत्त गुत्त का उपत गुतड 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 तू गुतड गुतड नवीनच शब्द मिळाला गड्या गुतड गुदाड का उधड 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 तर उधड म्हणलं जाऊ द्या मरू द्या मग तिला उधड दिलं उधड तिला म्हणलं बोल उधड्याचा भाव तो ती म्हणे एकरी 4,000 चालू मेलो बयो एवढा ती म्हणे बाया काय शीतलताई पण तुम्ही देवाधर्माची माणसं आहे 3.5 घेते बाया मग 3 एकर कपशी तिला उधडी 3.5 दिली बाबा उधडी उपतीच दिली आणि आले बाया उपत्यात बाया आणि मी सकाळी गेले म्हणलं कसं खुरपी ते आपला गारका द्यावा बसले बाबळी खाली झाडाखाली बसले मी आणि उपत्यात अशा बाया पळा त्या बाया असा पिसाळावर होतो बाया त्यांना इथल्या सोडून सांगत गे नाही तर एखादी टोळीवाली माझ्या गाडीवर मोर्चे घेऊन यायला बस आपल्या दुसरी काढल्या अशा उपत्यात पळा त्या बाया भाकरी खायच्या सुद्धा नाही त्यांना भाकरी खायच्या ही तिच्या पुढं होतं ती तिच्या पुढं निस्त्या पळतच सुटल्या पण एक बाई मागून आली आणि टोळीवाली बाई मुकरदमीन तिला खरंच काळजी असते सगळ्या टोळीवाल्या बायांची खरंच कळकळ पायाला जाणार सौदा करणार सगळ्याला हाकून नेणार काढून घेणार चांगलं घ्या ग मालकाचं नुकसान करू नका लई तळमळ त्या बिचारीची पण एक बाई तिचा नवरा प्यातड होता आणि ती उशिरा आली 2 पाथा लागल्या बायाच्या मग मुकरदमीन म्हणे येड्यावानी करू नका ग लेकुरवाळी आड्या या तिला आणि पुढं काढून घ्या सगळ्या तिला आड्या आल्या काही इकडून काही तिकडून पण ती होती माळकरी बाकीच्या बाया म्हणे जरा ओव्या म्हण बाया मग जरा खुरपायला मजा येते ती म्हणे ठीक आहे मग लागली म्हणायला ती लिंबाच्या गजाडा खाली मी तर उठूनच बसले बाया मी म्हणलं बाया काय स्वर आहे बाया बाई ड्युटी महाराज आपला स्वर लागत नाही पण हिचा स्वर लागला लई स्वर फिट लावला त्या बाईना लिंबाच्या गजाडा खाली आणि तिचा गिअर इथंच गुतला पुढं निघतच नव्हती ती आणि मी आपलं कांटव करून बसली पण ती 10 वेळेस लिंबाच्या झाडाखालीच म्हणली मग मी काय विचार केला लिंबाच्या झाडाखाली म्हणजे नक्की उन्हाळ्यात डुकर बसायची जागा असं
पण ती म्हणायला लागली पुढची, लिंबाच्या गजाडा खाली मापला भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची. ह्या आपल्या वाव्यान काय घेऊन बसल्या बाया हो तुम्ही ह्या वाव्याला, काय उपयोग नाही राजा हो. जनाबाईने एवढी भक्ती केली का घर बसल्या जनाबाईला भगवान परमात्मा दळू लागायला आला. सावता बाबाचं काम केलं, नरहरी सोनाराचं काम केलं. आसोनी संसारी जेव्हा वेगू करी, वेदक शास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात राहून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, काही कमी पडणार नाही हो. महाराज म्हणतात संसारात राहायचं पण आसून नसल्यासारखं. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल. संसारात राहून एक लक्षात ठेवा, संसारात राहायचं पण आसून नसल्यासारखं. शरीरानं राहायचं संसारात आणि मनानं जायचं श्याम बाबाकडे, भगवान बाबाकडे, तुकोबरायाकडे, मारुती रायाकडे. मनानं परमार्थ करा आणि शरीरानं संसार करा. बॉडीनं करा संसार आणि मनानं करा परमार्थ. पण आपलं उलटय, संसारात राहायचं, बायकोने नवऱ्या संग गोड बोलायचं, बायकोनी नवऱ्या संग गोड बोला, नवऱ्यानं बायको संग गोड बोला. दादा पायाला हात लावून सांगते बरं का, आई सोडली बाप सोडला, तुमचं नाव लावलं, बापाचं नाव काढलं, तुमच्या नावाचं कपाळाला कुकू लावलं रे राजा हो. त्यागाची मूर्ती, त्यागाची मूर्ती. तुम्ही तुमच्याच बापाच्या घरी आहे पण सगळे नाते सोडून तुमच्या दारात नांदायला आली. दिलं ते खाती, दिलं ते नेसती, तुम्हाला लेकरं देते, बाळ देते, तुमचा वंश चालवते, तुमचं बाप पण सिद्ध करते आणि महाराज मरेपर्यंत तुमच्या दारात नांदते. त्यागाची मूर्ती आहे म्हणून कधी मधी तरी तिच्या संग गोड बोलत जा रे. कधी मधी तैसे साचानी मवाळ, मिथले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं मधुर बोला. एक सांगू दादा ताई ऐका, एखादी बाई दिसायला जर हँडसम ब्युटिफुल स्मार्टनेस असेल, 100% एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष जर दिसायला हँडसम ब्युटिफुल स्मार्टनेस असेल, 100% एखादी बाई त्याच्या प्रेमात पडेल. पण तुम्हा सगळ्याच्या पायाला हात लावून विनंती करते, तुमच्या तोंडातली जीभ जर गोड असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल. तोंड गोड पाहिजे, काहीच नका, माणसानं तोंडानं गोड बोला. हो बरं का ताई, तुम्ही चार भीतीत राहत्या. हे पिंट्याच बाप हाडाचे काड करतं माय. अगं शेंगदाणे कुठून आले, शाबूस तांदूळ कुठून आला तुम्हाला माहिती आहे माय. मी हे आणून टाकी तर त्याला करून तरी नीट घाला ना गे, करून तरी नीट घाला. पण मला एक कळत नाही, नवरा जेवायला बसल्यावर तुमच्या तोंडाला कोणतं आग्यामुळे चावतून कोणतं नाही गे. अगं बाया आहेत का काय हे गा तुम्ही, हात पाय धुत्या आणि त्याच्या मागं लागा त्या. गावाच्या उताड्या भेणी घरी येतं ते आग्यामुळे त्याच्यावर तुटून पडत. बन 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 बनाय बाया आहेत का काय. खाऊ द्या ना, खाऊ द्या त्याला सुख सुखी. अगं तुम्ही जेवायला बसल्या तो बिचारा बोलला का तुम्हाला रेकॉर्ड आहे आतापर्यंत. उलट तुम्ही सोमवार सोडायला बसल्या आणि तुम्हाला गुचक्या लागल्या तर तो म्हणतो हा घे पे पाणी, तुला गुचक्या लागतील. पहिली गंमत, तो बिचारा तुम्हाला इनामदारीत पाणी देतो तुम्ही त्याच्या मागे हातपाय धुवून लागा त्या. जेवू द्या त्याला सुखी. काय बिघडलं. आणि तुम्हाला सुद्धा सांगते दादा, तुम्ही घरातला कर्तबगार माणूस आहे. मी म्हणत नाही, जेवढे गडी इथं जमले प्रत्येकाने राजकारण करायचं, पुरुषार्थ साधवायचा. कोण्या पार्टीचं काम करायचं, गडी तुम्ही गडी, पुरुषार्थ साधायचा. राजकारण 100% करा, कोण्या पार्टीचं करा. पण घरात गेल्यानंतर पार्ट्या पुरट्या सोसायटी ग्रामपंचायत हे गावगाडा सोडून द्यायचं, सोडून फेकून द्यायचं बाहेर. दाराचा उमरा वलांडला का मी माझ्या आईचा आहे, मी माझ्या बापाचा आहे, मी माझ्या बायकोचा आहे, मी माझ्या मुलीचा आहे, मी माझ्या पोराचा आहे. घरात जा राजा, या पार्ट्या सोडून द्या. या पार्ट्या पुरट्या दाराचा उमरा वलांडला, पार्ट्या फेकून घरात गेलं का तुम्ही गडी असं वातावरण तयार केलं पाहिजे तुम्ही. हा घरात गेल्या गेल्या. पण काहींना डोक्याचा भाग नाही, काही काही चुली पुढं राजकारण नाही. त्या चुली पुढं बायको भाकरी धाबी ती, तिच्या डोक्याला तेल नाही आणि चुलीला तांगड्या लावून बसलं चुलीला आणि सिगरेट फुकित धूर तिच्या तोंडावर. आणि तिला म्हणतो काश्मीरचा प्रश्न केव्हा सुटन. अरे धोत्रा तीच तू घुसला तो बाय. आता ह्या घराच्या आला पत्ती नाही का काश्मीरचा प्रश्न पाहतो तू. ते निवडून दिले त्यांचे ते पाहते ना, तू काय लोड घेतो काय.
घरात गेल्या गेल्या वातावरण तयार केलं पाहिजे. बास असं मस्तपैकी गड्यानं बोललं पाहिजे. वातर ह्या पार्ट्यान पुरट्यान हॉपिसचा लोडन वावरण बांध कोराकोरी सायपण आडाडी आहेत. घरात कधी टेन्शन न्यायचं नाही. काय कळत तरी या बाया माणसांना, फक्त तिला एवढं त्यांना कोणी दुखणं येऊ नये, माझ्या नवऱ्यानं पोटभर जेवावं, मिळेल त्याच्या समाधानी राहावं आणि आम्हाला सुख मिळावं. काय लागत त्या बिचारीला? काहीच नाही रे. घरात गेल्या गेल्या नवऱ्यान बायकोला विचारलं पाहिजे, पिंट्याची आई आज जेवली का? खुश बायको. काय लागत बायकोला? काय लागत बायकोला? काहीच लागत नाही. अरे लय भोळी ती. तिला वाटत नाही का नवऱ्यान माया पुढं 10 तास बसावं? कधीच नाही. फक्त 1 मिनिट तिला वेळ द्या. तिला एवढंच म्हणायचं, पिंट्याची आई जेवली का ग? झाली फ्रेश. कधी मधी म्हणायचं तिला, पिंट्याची आई दमली का ग? तुम्हाला मी स्टॅम्पवर लिहून देते पेपरावर, किती दमेला असू द्या, तिच्या गुडघ्याची वाटी सटकेला असू द्या, झेंडूबाम चोळीन पण तुम्हाला बजेच तळी. लय भोळी होती. तुम्हाला बोलताच येत नाही हो. गोड बोलून काम करायला काय बिघडत का तुमचं? महाराज वसाक वसाक वसगायचंच नाही, गोड बोलायचं. आणि तुम्हाला सुद्धा का ग याला बोलल्या तुम्ही मूड मध्ये आल्या, पण तुम्ही कमी का ग? तुम्ही कमी आहे? अगं हे तरी कमी बरे आहे तरी, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा इजभर जास्तच आहे. भांडण झालं तर 2-2 दिवस त्याचे कपडे धुत नाही काय तुम्ही? पाना कळलं तर एकीमेकीच्या बरं अंगावर पडून राहिल्या. कमी आहेत का तुम्ही? अरे भांडण जर झालं, भांडण लक्षात ठेवा, ही लय अवघड आहे महाराज. सगळ्या संघ दुनिया संघ बावकीत भांडणं करावं, मारामाऱ्या करावा, पैच्या संघ कधी वैर घेऊ नये. हा घरातला दुश्मन लय डेंजर दुश्मन मामा. हा भाकरी वाचून मारितो महाराज, बोलून काही दाखीत नाही. पण भांडण करून नवरा सकाळी गेला, संध्याकाळी येतो, त्याला लय भूक लागेल राहती. तो डोकून पाहतो, काही वाजत नाही, काही नाही. मग तो पिंट्याला म्हणतो, पिंट्या माल जेवायचंय. ती म्हणते गॅस संपला, मारा. मेले उपाशी. तुम्हाला एकच सांगते माय, नवरा 4 भीतीच्या बाहेर हिंडतो, तुम्ही 4च भीती. ते नवऱ्यानं त्याचं काम केलं. नवरा रानातून येऊ द्या, नवऱ्याच्या गाडीची फायरिंग तुम्हाला माहिती आहे. नवरा किती वाजता घरी येतोय तुम्हाला माहिती आहे. ऑफिसवरून येऊ द्या, रानातून येऊ द्या, शेतातून येऊ द्या, नवऱ्याची गाडी ऐकली फायरिंग, तुम्ही शेजारणीकडे बसेला असल्या लगेच माहिती भया त्यांच्या गाडीचा आवाज आला बाई, चंद्रबागी येते बरं का. मी अशी कनाट पळवती ना महाराज, अशी कनाट सुटती का त्याला माप नाही. मग तुम्हाला कळत आणि पिंट्याचा बाप किती वाजता घरी येणार आहे? काहीच करायचं नाही. पिंट्याच्या बापानं गाडी स्टँडला घरा म्हणजे दारापुढं लावली, गोठ्यात बैल बांधली, घरात पाय टाकायच्या, दाराच्या उमऱ्यात यायच्या, बायकून काहीच करायचं नाही. एकच करा मासाहेब, लय हाले गड्याचे बाहेर, लय हाडाचे काढ करतं. पाऊस पडू नाही राहिला, लय टेन्शन बिचाऱ्याच्या मागं. हाय त्या साहेबिनीला शेंगा येईना, हाय त्या कपाशीला सुद्धा लाले आलाय महाराज. एकच करायचं, नवऱ्यानं घराच्या उमऱ्यात पाय टाकला, पळत जायचं तुम्ही, गॅसवर चहा ठेवायचा, नवरा घरात यायच्या, तांबर पाणी घ्यायचं आणि नवऱ्याच्या हातात पाणी द्यायचं, नवऱ्या संग थोडं हसायचं. असं एवढंच हसा. खुश नवरा खुश. गेला दिवसभराचा याचा शिनबा. काय लागत या भोळ्या महादेवाला? काहीच लागत नाही. नवऱ्या संग हसत जा ग, हसत जा. शेजारनी संग लय हसा, त्या मग हा लोकाचा आहे का ग? अगं हा तुमचाच आहे ना. आणि याच्या संग हसल्या तर काय बिघडन का तुमचं? हसा ना याच्या संग. पण मी सांगतो तसं तुमचं आग्यामोळ करतं का रे तुमच्या संग हसत? ये तुमची गाडी तिकडून दिसली की हिच्या अंगात लखाईच घुसती. हांडा आपट, बादली आपट, कळशी आपट. नवऱ्याला असं वाटत वरच्या तुकड्यात झोपलो असतं तर बरं गेलं असतं. हे जमूच देत नाही हो महाराज. नवरा घरात आल्याबरोबर बायकोनं नवऱ्याला स्माईल द्यायची, स्माईल. काहीच करायचं नाही. हसून नवऱ्याला घरात घ्या आणि तांभर पाणी द्या. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, नवरा फ्रेश. त्याला वाटतं बरे वा ही हसली ना, बरे काही नाही. खुश राहायचं महाराज. नवऱ्या संग गोड बोलायचं, हसून नवऱ्याला घरात घ्या. नवऱ्याचा दिवसभराचा शिनभाग गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सांगते दादा, कधी मधी बायकोनं जर चांगली साडी घातली, चांगली मुरणी घातली, नथ घातली, नटली आणि वडाला चालली, वड्याला जाता ना तुम्ही वडा पुजायला, वडापाव वडापाव, बायको निघली ना, नवऱ्यानं म्हणायला पाहिजे बायकोला, अरे तुमची आहे, तुम्हीच दिलेली साडी आहे, तुम्हीच घेतलेले डागे. कधी मध्ये म्हणा बायकोला, पिंट्याची आई काय छान साडी दिसते ग तुला ही,
छान सुंदर घालीत जा बरं. अगं लग्नात घातली होती परत घातली नाही. अगं काय नथ दिसते तुला. अगं किती हार गोडवाणी दिसतो ग छान. अगं बायको माझी आहे, अर्धांगिनी माझी आहे, हे सोनं माझं आहे, हे कपडे मी तुला घेतले. अगं नटच जागं माझ्यासाठी. अरे काय सुपासारखं अंतकरण वैरे. किती बरं वाटन तिला. अरे नटली बायको तर तिला बरं म्हणलं पाहिजे. छान दिसतेस एवढं तर म्हणा ना. का जीव जाईन का तुमचा. पण काय असा तर नवरा म्हणणार नाही तिच्याकडं असा पाहतो. तिला तर लगेच म्हणतो कुठं आज काय आहे. आयो लई नटली. काय काय तिला असं वाटत हा आंबा फेकून याला मारावा. लय अवघड आहे मारा. बायको नटली तर नवरा कधी तिचं गुण गात नाही. आणि एक सांगते बाय तुमची सुद्धा चूक आहे. नवऱ्यानं जर चांगला नेहरू शर्ट घातला, गन बिन लावला, शंट विंट मारला, बॉडी स्प्रे मारला ना, उलट नवऱ्याला सांगायचं पिंटेज पप्पा काय शर्ट दिसतो तुम्हाला एकदम गोड ब्युटिफुल. बाई लग्नाच्या आधी तुम्ही असे कपडे घालीत होते आणि मला मिस कॉल देत होते. पण पिंटेज पप्पा तुम्ही हे लग्न झाल्यावर कपडेच घातले नाही हो. किती छान दिसतात पिंटेज पप्पा. किती सुंदर नेहरू शर्ट, किती गंध भारी. अहो पिंटेज पप्पा असं नटत जाओ बरे दिसत्या जरा. मला जरा आवडतात तुम्ही असे कपडे घालीत जा. अगं नवऱ्यानं जर चांगले कपडे घातले आणि तुम्ही जर नवऱ्याला चांगलं म्हणल्या त्याला किती बरं वाटन बरं. आनंद वाटल की आपली अर्धांगिनी आपल्याला चांगलं म्हणते. मी कपडे घातले चांगले तर तिला आवडतं. राहणं चांगलं तुम्ही. पण तुम्ही चांगले कपडे घातले अगा बया 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 अशी मारक्या म्हशी वाणी पाहती. बया आज तर लय नटला रे पिंट्याच बाप. पिंट्या पाहता बाप कसा शंट मारितो. पिंटेज पप्पा कुड कुड कशाला कशाला काय कपडे घातले, काय नटले, कुठं चालले, कोण हे बरोबर, फोन कुठं आहे दाखवा ना. असा फोन चेक करते त्याला असं वाटत कपडे काढावा आणि बनेलवर गावात हिंडावा. घालू सुद्धा नाही मोईच्या पुढं कपडे. हे कमी नाही ते कमी नाही महाराज. नवरा बायको एकमेकाला समजूत घेत नाही तो महाराज. एक सांगू का नवरा कमी नाही बायको सुद्धा संसारात कमी नाही. विठाला विठाला विठाला. आपल्या संभाजीनगरला साड्याचा सेल लागला आणि तुम्हाला माहिती आहे बायकाला किती साड्या आवडत्या. साड्या तुम्हाला एक सांगू का आता हे सुगीचे दिवस आहे, कामाचे दिवस आहे. बायको म्हणली पिंटेज पप्पा मैले हाड दुखाते बाया, मैले हात दुखाते बाया, मैले गुडघे दुखाते बाया, मैले मान दुखती. तिला दवाखान्यात कधीच नेऊ नका. करून तो पहा. तिला गाडीवर बसायचं आणि संभाजीनगरला साड्याच्या दुकानात सोडून द्यायची. नीट बायको 2 साड्या घेऊन द्यायच्या नीटच. परत कधी आजारीच पडणार नाही महाराज. 2 महिन्याला 1 साडी घ्यायची तिला. खुश बायको लक्षात ठेवा. मी म्हणलं चंद्रयान इकडं आलं का काय. त्याला लई लेट करंट लागला. ते आजच बायकोला दवाखान्यात घेऊन आले. ते म्हणले असते काल कीर्तन असतं तर वाचले असते पैसे. ते लई मोकळे हसले बाबा. लक्षात ठेवा. नाहीये का नाही म्हणूनच रडा द्यायची. ते म्हणत असतील शीतलताई गण सांगती पण घेऊ कोणला. गेले ते रेंजच्या बाहेर गेले. सेल लागला. बायको म्हणे बा पिंटेज पप्पा मी काही मागितलं का. तो नाही बा. मी काही भांडते का. तो नाही बा. मी काही बोलते का. तो नाही बा. तो या बाय जास्त नाटकं करू नको मुद्द्यावरी. बायकोला जर काही लागत असली ना अशी गोड बोलवती बाई. असा डावटा किती. ही पार्वती साधी नाही. दिवसा डावळ्या शंकराला लुटी ती पण शंकर कळत नाही शंकराला. शंकर लई भोळा लई भोळा शंकर. काय सांगा महाराज संसारात लई अवघड. तुम्ही पहा महाराज काही काही लोक असे छाती काढून बाहेर चाला त्या अशा तालुका घाबरतो. पुढं येत नाही लोक आणि घरी गेले म्याव पुढं घुसत यात त्यांची त्यांनाच कळत नाही महाराज. आता आमचे प्रल्हाद महाराज वाघ त्यांचं आडनाव वाघ आहे. आमचा एक पाहुणा बी नगरला वाघ आहे. भाऊला माहिती आहे पैलवाने वाघ महाराज तो माणूस आमचा पाहुणा.
अहो त्याला अख्खा तालुका घाबरतो, त्याच्या पुढं कोणी येत नाही. पण घरी गेलो ते बायकुल बी येतं. मग मी म्हणलं अण्णा तुम्ही ते लोक लय घाबरत्या तुम्हाला. हा शीतलताई नाद नाही करायचा, वाघ या वाघ. म्हणलं मग घरी गेल्यावर बायकुला कोण घाबरत्या? हा म्हणे घरी गेल्यावर वाघावर दुर्गा देवी बसती. मन मंदिरा गजर भक्तीचा.